शासन दिव्यांग पंधरवडा साजरा करीत असताना देखावा ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। तळोदा तहसीलदार कार्यालय आवारात मध्यवर्ती इमारतीत सर्व शासकीय कार्यालये आहेत, मात्र दिव्यांग, वयस्कर, इजाग्रस्त व्यक्तींना ये-जा करण्यासाठी रॅम्पची सुविधा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो। नोंदणी मुद्रांक शुल्क कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे। 21 पा या चढून तेथे मालमत्ता खरेदी विक्री, गहाणखत, वारस कमी करणे आदी कामे ऑनलाईन होत असल्याने संबंधित प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष हजर व्हावे लागते। दिव्यांग, माता या व्यक्तींना 4 लोकांना उचलून न्यावे लागते। यामुळे प्रशासन किती निद्रावस्थेत आहे याची प्रचिती येते। राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्रातील एकमेव राजकीय संघटना, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी व लढा उभारणारी संघटना आहे। शासनाने ठरवून दिलेला 5% निधी नियमानुसार वाटप होत नाही। दिव्यांग लोकांची संख्या किती आहे यासंबंधीचे रजिस्टर नोंदणी केली जात नाही, म्हणून अशा अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी। अंत्योदय योजनेचे लाभ देण्यासाठी तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात। आमदार खासदार यांच्या निधीतून 30 लाख रुपये दिव्यांगासाठी दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना केले जात नाहीत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी रिपोर्ट जमा केल्यानंतर टोकन पावती मिळत नाही, म्हणून दिव्यांगांना 6 महिने ऑनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही व बँक अधिकारी व्यावसायिक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात व अरेरावीची भाषेचा वापर करतात असे अनेक मुद्दे उपस्थित होतात। या विषयावर शासकीय स्तरावर अधिकृत दिरंगाई व उदासीन असल्याची खंत व्यक्त केली आहे। सातपुडा मिरर